जाऊन काम करण्याची शिकवण दिली आणि आमच्यासारखे कार्यकर्ते राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उभा केले, म्हणून आवर्जून या सगळ्यांचा या ठिकाणी मी नामोल्लेख केलेला आहे. मित्रांनो, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण थंडी वाढायला लागलेली आहे आणि अशात अजून 3 बैठका 3 प्रभागामध्ये आम्हाला घ्यायच्यात. त्यामुळं मी प्रदीप दादांना, प्रवीण भाईंना सगळ्याला सांगितलं की ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला कमीत कमी भाषणं आणि जास्तीत जास्त आपल्याला लोकांचा संपर्क ठेवणं हा थोडासा निवडणुकीमधला आपल्याला सूत्र स्वीकारावं लागतं. संयोजकालाही माझी विनंती आहे की कुठल्याही कार्यक्रमामध्ये सत्काराचं व्यवस्था करूच नका. जे सत्कार करायचे, जे फटाकड्या उडवायच्या, ज्या हलग्या वाजवायच्या, त्या 3 तारखेला आपण ताकदीने एकत्र या, कारण विजय काय होणार हे काय मी वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. मित्रांनो, कृष्णा भीमा विकास आघाडी ही का निर्माण झाली, तर फक्त एकाच मुद्द्याकरता निर्माण झाली की या तालुक्यामध्ये आणि या शहरामध्ये जर लोकशाही जीवन ठेवायची असेल, आपल्याला या तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये जर खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये पुढे आणायचं असेल आणि भांडवलशाही आणि भांडवलदार एवढीच संकल्पना जर राजकारणामध्ये टिकणार असेल, तर येणाऱ्या भविष्य काळातल्या नव्या पिढीचा राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये शेवट होतोय का काय, ही भीती आणि साशंकता आज आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये या ठिकाणी आली. आणि म्हणून प्रदीप दादा, आम्ही राजकीय संघर्ष केला. ते माझ्या विरोधामध्ये 3 विधानसभेला उभा राहिले. आमने सामने आम्ही लढलो. त्यानंतर जवळजवळ 4 नगरपालिकेच्या निवडणुका त्याही आम्ही आमने सामने लढलो. त्यातल्या 3 वेळा निवडणुका आम्ही जिंकल्या, एकदा त्यांनी निवडणूक जिंकली. पण एवढा राजकीय संघर्ष होऊन सुद्धा कदाचित माझ्यामुळं त्यांना राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये त्रास झाला. माझ्यामुळं त्यांना कदाचित एका दुसरं पद त्यांना जे मिळालं असतं ते मिळालं गेलं नाही. आणि मग हाही विचार मी मनाचा मोठेपणा करून ठरवला की ज्या माणसांचा आपला संघर्ष झाला तीच व्यक्ती या शहराच्या भूमीमध्ये जन्माला आलेली आहे. आणि मग अशा व्यक्तीला जर आपल्याला पुन्हा उतराई करायची असेल आपल्याला, तर मी मित्रांनो आपल्याला गणपतीच्या साक्षीनं सांगतो, प्रदीप दादा निवडणुकीला उभा राहायला तयार